तू आणि मी यातच जीवन व्यस्त आहे. खरं तर आपण म्हटलं तरच जीवन मस्त आहे. Exploring the beauty of nature. नमस्कार, मी सुधीर. मी नीलम. आपलं सुधनील एन्जॉय मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आज आपण आपल्या उत्तराखंड ट्रॅव्हल सिरीज मधील दुसऱ्या भागाला सुरुवात करत आहोत. यामध्ये आपण पाहणार आहोत गोरखा लेक व्ह्यू पॉइंट, गोलू देवता मंदिर, मुक्तेश्वर धाम. जॉली की जाली. हे सर्व करत आपण अल्मोडाला जाणार आहोत. नयनरम्य नैनितालमध्ये 2 दिवस कसे गेले समजलंच नाही. सुंदर अशा नैनितालच्या समोरून जाताना मागील 2 दिवसांच्या स्मृती डोळ्यासमोर तरंगत आहेत. आणि याचबरोबर पुढच्या प्रवासामध्ये काय काय नवीन पाहायला जगायला मिळेल याचीही उत्सुकता तेवढीच. उत्तराखंड या देवभूमीत आपण अनुभवत आहोत सुंदर जलाशय, उंचच उंच डोंगर रांगा, देवदार वृक्षांची सूर्यकिरणे मिळवण्यासाठी लागलेली स्पर्धा, घनदाट जंगले, निळेभोर अथांग असे आकाश. हे पाहून मन प्रफुल्लित होत आहे. नैनिताल ते मुक्तेश्वर धाम हे 48 किलोमीटरचे अंतर आहे. परंतु मध्येच नैनिताल पासून 17 किलोमीटरच्या अंतरावर गोलूदेव बेल टेम्पल आहे. ते पाहूनच मुक्तेश्वरला जायचं असं आम्ही ठरवलं आणि त्या दिशेने आम्ही निघालो. गोलूदेवता मंदिराच्या अलीकडेच गोरखा लेक व्ह्यू पॉइंट. दुतर्फा झाडींचा रस्ता आम्हाला गोलू देवता मंदिराकडे घेऊन जात होता. मंदिरात पोहोचताच मंदिरामधील अगणित अशा घंटा पाहून आम्ही स्तब्धच झालो. मुलांबरोबर आम्ही सुद्धा जोरजोरात घंटानाद केला. गोरखाल गोलू देवता मंदिर याला बेल टेम्पल म्हणूनही ओळखतात. उत्तराखंडमधील कुमाऊ भागातील लोकांचे प्रचंड श्रद्धास्थान असलेले देव म्हणजेच गोलूदेव यांचे भव्य आणि नितांत सुंदर असे हे मंदिर. या गोलू देवतेला न्याय देवता असेही संबोधले जाते. या मंदिराची आख्यायिका आहे की येथे भक्त आपली इच्छा मनोकामना पूर्ण झाल्यानंतर एक घंटा मंदिराच्या परिसरामध्ये बांधतात. हा सुंदर मंदिर परिसर पाहत असताना आम्हाला कागदावर काहीतरी लिहून बांधलेले असंख्य असे कागद दिसले. चौकशी केल्यास समजले की जर कुणावर अन्याय झाला असेल किंवा न्याय मिळाला नसेल तर तो व्यक्ती कागदावर लिहून न्याय देवतेकडे न्याय मागतो आणि खरंच न्याय मिळतोच असा येथील स्थानिकांचा विश्वास आहे.
चौली की जाली याचा अर्थ असा की चौली म्हणजे खडक आणि जाली म्हणजे छिद्र, खडकाला असणारे छिद्र. येथील लोकांच्या म्हणण्यानुसार ज्या स्त्रीला मूल होत नाही ती स्त्री महाशिवरात्रीच्या दिवशी जर त्या खडकातील छिद्र पार करून गेली तर तिची मनोकामना पूर्ण होते.